आपण खूप काही गोष्टी करू शकतो. जसं आपण मगाशी ट्रेकिंगचेही अनुभव घेतले डॉक्टर संदीप श्रोत्री सरांकडून, त्याप्रमाणे तोही जर अनुभव घ्यायचा असेल किंवा आयुष्यातले आपले जर इतर अनुभवही आपल्याला काही ॲडव्हेंचर, काही ट्रेकिंगसारखे काही जर गोष्टी करायच्या असतील तर निश्चितच आरोग्यदायी असणं हे आवश्यक आहे. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात जर आपण बघितलं तर आरोग्याचा मंत्र हा सगळ्यांना माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लाईफस्टाईलमधल्या, आपल्या जीवनशैलीमध्ये आपण बदल करू शकू. आणि चांगले बदल कसे घडवून आणायचे, जाणीवपूर्वक घडवून आणायचे, याच्या काही टिप्स आपल्याला आता डॉक्टर महेश अभ्यंकर सरांकडनं मिळतील, की ज्यांना या विषयाचा खूप त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी बरीच याच्यावरती लेक्चर्सही दिलेली आहे. आपण वर्तमानपत्रांमधूनही त्यांचे याविषयक लेख वाचलेले आहेत. त्यामुळे आज आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळते. तर मी डॉक्टर महेश अभ्यंकर सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. थँक्यू. मोठमोठ्या विचारवंतांच्या या श्रोत्यांसमोर तसा मी मोठा नाही. आता माझं बालपण जे होतं ते मालवणला गेलं आणि मालवणला असे मोठमोठे लोक ना कधी व्याख्यानासाठी यायचे आणि मालवणचा माणूस जो आहे तो म्हणायचा, ह्यो माका काय शिकवतलो. तर अशा त्या 18 वर्ष तिथे असल्यामुळे विविध वक्त्यांचा ऐकत मोठा झालो आणि त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 97 मार्क्स घेऊन मी KEMला ॲडमिशन घेतली. त्याच्या आधी मी ॲक्च्युली VJTIला इंजिनिअरिंगची ॲडमिशन घेतलेली, कारण मॅथ्सला मला 98 होते. पण ती 15 दिवसानंतर ॲडमिशन बदलून KEMला घेतली. आता KEM म्हणजे न झोपणारं हॉस्पिटल. म्हणजे रात्री 8 वाजता आम्ही ड्युटीला बसायचो. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले पेशंट, एक कॉफीचा ब्रेक घ्यायचो. 2 वाजता पेशंट, 3 वाजता, 4 वाजता, 5, 6, 7, 8पर्यंत पेशंट आहे. 9 वाजता नवीन OPD चालू व्हायची. त्याच्यानंतर माझं जे करिअर होतं ते ICU मध्ये गेलं, इंटेन्सिव्ह केअर युनिट. आणि इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये अचाट आणि अफाट असं काम केलं. एकदा 8 ते 4 ड्युटीवर होतो आणि मुंबईमध्ये भरपूर पाऊस पडला आणि माझा रिलीवर जो 4 वाजता येणार तो काय आला नाही. रात्रीचा रिलीवर सुद्धा आला नाही. दुसऱ्या दिवशी 8 ते 4 माझीच ड्युटी होती. असं करत करत मी 72 तास ड्युटीवर होतो आणि त्याच्यामध्ये 6 हार्ट अटॅकचे पेशंट 4-4 तास स्ट्रगल करून वाचवलेले होते. परंतु जेव्हा आपण ICU मध्ये करतो तेव्हा असं लक्षात येतं, म्हणजे मृत्यू जवळून पाहिला जातो. त्यामुळे कुठल्याही प्रेझेंटेशनची सुरुवात मी ऑलवेज सांगतो की आय ट्रीट ही हिल्स, सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. आज स्वास्थ्य की बात करेंगे. मन की बात जैसे करते हैं मोदी जी, वैसे आज स्वास्थ्य की बात करेंगे. आता 75 वर्षात काय झालं, 75 वर्षात काय झालं असं प्रत्येक क्षेत्रात म्हटलं जातं. परंतु 75 वर्षामध्ये हेल्थ सेक्टरमध्ये फार चांगलं झालं. भरपूर हॉस्पिटल्स आली, भरपूर डायग्नॉस्टिक फॅसिलिटीज आल्या, भरपूर औषधं इंडियामध्ये. म्हणजे इंडिया इज द लार्जेस्ट फार्मसी, 3ऱ्या नंबरची फार्मसी आहे पूर्ण जगाला औषधं पुरवठा करतं. आणि दी मेडिसिन्स आर अफोर्डेबल, ॲक्सेसिबल अँड अवेलेबल आणि क्वालिटी ॲट पार आहे, असं नाही की सब क्वालिटी. आणि त्यामुळे मेडिकल टुरिझम म्हणजे 98-99 मध्ये प्रॅक्टिस होतो सेंट हेलेना हॉस्पिटलमध्ये. बऱ्याच जणांनी सैफी हॉस्पिटल बघितलं असेल चर्नी रोडचं, ते बाहेरनं 5 स्टार हॉटेल वाटतं. मग बाहेर रात्री तुम्ही गेलात तर ते 5 स्टार हॉटेल दिसेल. याचं कारण काय, तिथे 80% पेशंट्स हे बाहेरचेच असतात. मेडिकल टुरिझम तेव्हापासून सुरू आहे. त्यामुळे पेशंट इथे येतात, बरे होतात आणि जातात. 1 महिन्यापूर्वी माझा एक कझिन, त्याचा मुलगा बॅडमिंटन खेळताना US मध्ये पडला. पडल्यानंतर त्याला MRIची अपॉइंटमेंट 3 महिन्यानंतरची दिली. आणि नंतर मी त्याला फोन केला, म्हटलं तू परत इकडे. तो आला इकडे, MRI झाला, लिगामेंट टेअर होतं, ऑपरेट झाला. 8 दिवसांनी परतही गेला आणि खर्च 10% झाला विमानाचा धरून.
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफ एक्सपेक्टन्सी. 47 साली इंडियाची लाईफ एक्सपेक्टन्सी फक्त 35 होती आणि आता ती 70 झाले. आणि असंख्य लोक इथे आपल्याला 90चे 100चे बघायला मिळतात. आणि 85 आय थिंक सरांचा वय आहे, त्यांना जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे सरांसाठी. आपले वेगवेगळे आजूबाजूला दिसणारे समाजकारणात राजकारणात नटनट्या यांचे जर वय बघितलं तर अगदी अडवाणी 98 राईट, आशा भोसले हल्लीच गेल्या त्यांचं किती होतं 92 होतं, मनमोहन सिंग 91. आता सर्वात हायेस्ट किती आहे तर तुम्ही जर गुगलवर टाईप केलं तर 125 वर्षाला स्वामी शिवानंद यांना पद्मश्री दिलं गेलं 3-4 वर्षापूर्वी. आता सध्या त्याचा रेकॉर्ड सापडत नाही आहे, परंतु गुगलमध्ये तुम्ही टाईप करून बघा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांचे फॉलोअप असाल तर स्वामी समर्थांचं वय 700 वर्ष सांगितलं. बखर जर तुम्ही स्वामींची वाचलीत तर 700 वर्ष सांगितलं. तर ही जी घटना ज्या ज्या गोष्टी आहेत त्या याला म्हणतात की एजिंग. पूर्वीच्या काळामध्ये हेल्दी एजिंग असं म्हणायचे. 3-1 वर्षापूर्वी मी डायबिटीस कॉन्फरन्सला माझं एक असंच व्याख्यान होतं. माझ्या आधी एक स्पीकर होते डॉक्टर मोहन, नंबर 1 डायबेटिस्ट इन इंडिया. तर त्यांनी अशी केस प्रेझेंट केली, 100 पेशंट्स, त्यांचं वय 100 वर्ष, त्यांना 50 वर्ष डायबिटीस आहे आणि 20 वर्ष ते इन्शुलिन घेत आहेत. तर त्यांनी असं प्रेझेंटेशन केलं की डायबिटीस असला 50 वर्ष, इन्शुलिन 20 वर्ष घेतलं तरी 100 वर्ष माणूस जगू शकतो. तर अशा प्रकारे त्या प्रेझेंटेशन नंतर माझं प्रेझेंटेशन होतं. तर आता नवीन जो प्रकार आहे तो म्हणजे हेल्दी एजिंग नाही आहे, रिव्हर्सल ऑफ एजिंग. म्हणजे प्रकाश सर आपले कसे की 40चे वाटतात ना अजून सुद्धा. याला म्हणतात रिव्हर्सल ऑफ एजिंग, राईट. त्यामुळे लॉन्जिटिटी बरोबरच एजिंग आता काय 60 नाही, 60 चे 50, 50 चे 40. दिस इज कॉल्ड एज रिव्हर्सल ऑफ एजिंग. हा, तर हे कसं शक्य आहे तर एक स्वास्थ्याचे वेगवेगळे घटक आहेत. पहिला घटक आहे शारीरिक स्वास्थ्य. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म. अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हटलंय. आणि तेच आमच्या त्या हिपोक्रेट्सचं म्हटलंय की लेट फूड बी द मेडिसिन अँड लेट मेडिसिन बी द फूड. सर्वात महत्त्वाचा सकस आहार, त्याच्यामध्ये थोडं प्रोटीनचं प्रमाण जास्त पाहिजे. त्यामुळे इथे थोडं पनीर आणि डाळ घ्यायला हरकत नव्हती. मधले जरा कोल्हापुरी सोडून द्यायचे. आणि पाणी भरपूर 2 ते 3 लिटर. आणि आता सध्या ते डिहायड्रेशन आहे, राईट. त्यामुळे ह्या 100 ml बाटल्या काही कामाच्या नाही आहेत. थोड्या 500 ml असतं तर बरं झालं. जंक फूड टाळायचं आणि आहाराबरोबर विहार. आणि आता सध्या खाणं जे म्हणतात त्याला ईट टू लिव्ह, नॉट लिव्ह टू इट. आताच आमचं एक डिस्कशन एकाबरोबर चालू होतं की ते गुगलला विचारतात की काय खाऊ, हे खाल्लं तर काय प्रॉब्लेम आहे वगैरे असं. ते चांगलं आहे. तर विहार इम्पॉर्टंट आहे. 40-45 मिनटं चाललं पाहिजे, उन्हात बसलं पाहिजे, पण सध्याच्या उन्हात नाही, जे रेग्युलर ऊन असतं त्याच्यामध्ये थोडा व्यायाम योगा याचा अवलंब करायचा. त्यामुळे जे काय खातोय ते 2000 कॅलरीज खाल्ल्या तर तेवढं सुद्धा बाहेर गेलं पाहिजे. मध्ये मध्ये सप्लिमेंट घ्यायची. आपण बरेच डेफिशियंट आहोत. व्हिटॅमिन डी कमी असतं, व्हिटॅमिन B12 कमी असतं. तर मध्ये मध्ये 3-4 महिन्यातनं व्हिटॅमिनचा कोर्स केला, हार्डली 40-50 रुपये 100 रुपयात तो कोर्स होतो. व्हिटॅमिन डी प्रत्येक संडेला घ्यायला हरकत नाही, असा मध्ये मध्ये कोर्स करायचा. आणि याच्याने आपल्याला म्हणजे हेअर असेल, आयर्न कमी असतं स्त्रियामध्ये, 40 नंतर कॅल्शियम. आणि चांगल्या सवयी ठेवायच्या. हां, हेअर टॉनिक म्हणजे त्याच्यात सुद्धा आता हल्ली हेअरची बरीच प्रिपरेशन आलेली आहेत. बायोटिन आहे, एक 100 प्रिपरेशन आहेत. आणि चांगल्या सवयी ठेवायच्या. आता हे जरा वाचा शांतपणे. क्विटिंग स्मोकिंग इज इझी, आय हॅव ट्राईड इट मेनी टाइम्स. ओबेसिटी डझंट रन इन युअर फॅमिली, नोबडी रन्स इन युअर फॅमिली. I only drink beer on the days that ends with Y. Sunday to Saturday, all the days that ends with Y only. आणि नवीन जे आले ते सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. दर 2 तासाने चाललं पाहिजे 10-15 मिनटं.
कारण सिटिंग आता जे IT पॉप्युलेशन आहे, जे 8-8, 10-10 तास बसून राहतात, आणि कोविडच्या काळात माझे स्वतःचे 4-5 पब्लिकेशन आहेत, लोकांच्या शुगर वाढल्या, वेट वाढलं, कारण घरी बसून होते, राईट. तर मध्ये एक केस माझ्याकडे आलेली, घरातल्या सगळ्यांचं कोलेस्ट्रॉल केलं, प्रत्येकाचं कोलेस्ट्रॉल 250, 260, 290, 200, 4ही लोकांचं. आता म्हटलं ह्यांना कोणाकोणाला ट्रीटमेंट चालू करणार. म्हटलं घरात तेल किती घेता, म्हणाले 4 लिटर. म्हटलं आता उद्यापासून 2 लिटर तेल, पुढच्या महिन्यापासून 2 लिटर तेल पुढचे 3 महिने वापरा. आणि आता जर गुगलवर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला ऑइल फ्री डिनर. म्हटलं आता पुढचे 3 महिना ऑइल फ्री डिनर खा, म्हणजे सगळे पदार्थ तेच, फक्त ऑइल नाही. आणि इमिजिएटली आफ्टर 3 महिन्यानंतर रिडिंग केल्यानंतर ह्याच्यातल्या 3घांचं कोलेस्ट्रॉल नॉर्मल आलं, फक्त एकालाच ट्रीटमेंट चालू करायला. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज दॅट प्रिव्हेन्शन. आणि एखादा डायबिटीज, हायपरटेन्शन, आता इंडियामध्ये काय 20 कोटी लोकांना हायपरटेन्शन आहे, 15 कोटींना डायबिटीज आहे, त्यामुळे एखाद्याला होणारच. इथे बसल्या सुद्धा काही लोकांना असेल, तर जर जो काय आजार असेल त्याची औषधं, आत्ताच मी सांगितलं की 100 वर्ष जगू शकतो डायबिटीज असून. त्यामुळे फक्त औषधं घेत राहणं फार इम्पॉर्टंट आहे. नियमित औषधं घेणं, डॉक्टराचा सल्ला घेणं. आपण आपल्या कार सर्व्हिसिंगसाठी 10,000 रुपये घालतो आणि बॉडी सर्व्हिसिंगसाठी पैसे घालायला म्हणजे लॅबवाले कमवायलाच बसले, डॉक्टर काहीतरी कमवायलाच बसले, अशा प्रकारच्या भावना करतो. बॉडी स्वतःची आहे, कार एक वेळ नाही सर्व्हिस झाली तरी चालेल. सो प्रिव्हेन्शन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आजाराविना जगणं आणि औषधाविना जगणं ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे तब्येत कशी असेल, ठणठणीत, असं खणखणीतपणे म्हणता आलं. तर स्वास्थ्याचा पुढचा जो भाग आहे तो मानसिक स्वास्थ्य, इमोशनल फिटनेस. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, सावरते बावरते घडते, अडखळते का पडते. असं मन आतापर्यंत बसल्या तुमचं मन बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेलं असतं. मन दुखावतं, सुखावतं, खिन्न होतं, छोट्या छोट्या गोष्टींचा मनावर परिणाम होतो. आणि काय, स्ट्रेस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. म्हणजे आता आपण आलो, आता इथे बसलोय 2-3 तास, आणि या वयामध्ये 50, 60, 70 या वयामध्ये काय होतं की काम संपलेलं असतं आणि आपल्याकडे 12 तास असतात, कसे करायचे, मनीचे इश्यूज असतात, रिलेशनशिप्स, काही लोक एक्सपायर व्हायला होतात. आणि भारतामध्ये 15% लोकांना काही ना काहीतरी मानसिक ताणतणाव आहे. आणि कोविडच्या काळात तो ऑलमोस्ट 20-25% गेलेला. म्हणजे आपल्याला कसं असं, आपण 5 भूतकाळातल्या गोष्टी असतात त्याचा विचार करत राहतो. पुढे जो येणारा काळ आहे, भविष्यकाळ, त्याची चिंता असते, आणि त्यामुळे आपण प्रेझेंट एन्जॉय करत नाही. आणि आत्ताच शेवटी डॉक्टरांनी दाखवलेलं की बॉडी खाली आहे आणि त्याच्यावर माइंड आहे, आणि त्याच्यावर बुद्धी आहे, आणि त्याच्यावर स्पिरिट किंवा आत्मा आहे. तर जेव्हा मनाला त्रास होतो तेव्हा शरीराला त्रास होतो. झोप लागत नाही, लक्ष लागत नाही, IPLची चांगली मॅच असली तरी इंटरेस्ट नाही राहायचं, खाणं बरोबर होत नाही, अशा प्रकारे दुखी चालू होते, पोटदुखी, पाठदुखी. आणि सर्वात महत्त्वाचं कारण आजचं जे आहे की ज्याच्यामुळे आपण दुःख ओढावून घेतो ते म्हणजे सोशल मीडिया. ओढावून घेतो दुःख. सकाळी उठल्यापासून एखादा काहीतरी ॲक्सिडेंट होतो, त्याचे व्हिडिओज कंटिन्युअस येत असतात, एका आफ्टर एक. आपण ते वाचत जातो. म्हणजे सकाळी जर वर्तमानपत्र घेतलं तर वर्तमानपत्राच्या पहिल्या पेजवर 10 बातम्या असतात, त्यातल्या 8 या निगेटिव्ह असतात. कुठलंही वर्तमानपत्र काढून बघा, म्हणजे ब्रेकिंग न्यूज आहे, फक्त निगेटिव्ह असावं, असं आपलं सगळ्या मीडियाचं आहे. त्यामुळे त्या मीडियाचा वापर जपून करणं, त्याला आम्ही गिगो म्हणतो, म्हणजे गार्बेज इन. जेवढं गार्बेज आत टाकू तेवढं गार्बेज आउट. आपण फायनान्शियल ऑडिट करतो, क्वालिटी ऑडिट करतो, असं इमोशनल ऑडिट केलं पाहिजे. एखादं इमोशन जर असेल, आपल्याला राग आला, तर तो राग कशामुळे आलाय, वारंवार का येतोय, त्याचा माझ्यावर काय परिणाम होतोय, इतरांवर काय परिणाम होतोय, राग शांत होण्यासाठी काय केलं पाहिजे, असं त्रयस्थपणे त्या एखाद्या भावनेकडे, ज्या भावनेचा उद्रेक होतोय त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्याला म्हणतात इमोशनल ऑडिट. आणि फिजिकल जिमला जाणं बरोबर आहे, परंतु आपण माइंड जिम सुद्धा फार इम्पॉर्टंट. मनाचं संतुलन राखण्यासाठी अतिशय उत्कृष्ट उपाय करणं. वेगवेगळे उपाय मी सांगतो. सर्वात अतिशय उत्कृष्ट उपाय म्हणजे झोपेचा. 6 ते 7 तास झोप घ्यायची. माझी आई लहानपणी नेहमी म्हणायची,
देवाने झोप निर्माण केली, बरं झालं, नाहीतर मला आणखीन एकदा जेवण करायला लागलं असतं आणि 2 चहा करायला लागले असते. कुठला तरी छंदात गुंतवून टाकायचं. तर पुस्तकप्रेमी बघितलं मी, एका पुस्तक वाचन ह्याच्यापेक्षा प्रत्येकाकडे मल्टी फॅसिनेटेड पर्सनॅलिटी ते बसलेलं आहे. तर आपला स्ट्रेस बस्टर काय आहे, आपल्याला काय आवडतं की त्याच्यामुळे आपलं टेन्शन कमी होतं. मी लहानपणी काय होतं, मी पहिला यायचो परंतु मला एक्झामचं टेन्शन यायचं, आणि एक्झामचं टेन्शन आलं की मी एकदम, मग त्यावेळेला मी कॉमेंट्री सांगायचो, कपिल देव इज कमिंग ओव्हर द विकेट, ओ ब्युटिफुल आउट स्विंगर, आणि जावेद खान दे डक्ट इट, समथिंग लाईक असं 10 मिनिटं बोलल्यानंतर टेन्शन कमी व्हायचं. माझी मुलगी जी होती तिने सुद्धा नीटला क्रॅक मारला, आणि तेव्हा तिने अरिजित सिंगची गाणी ऐकायची. टेन्शन आलं 2 गाणी ऐक, परत अभ्यासाला. एखादा स्पोर्ट्स लाईट, तुम्ही मुन्नाभाई MBBS बघितला असेल, राणी तो पप्पानी, त्याचा वडील जे असतात ते कॅरम खेळत असतात, आणि त्याला कॅरमला जेव्हा बसवतात तो लगेच फटाफट रिकवर होतो, राईट. वाचलं नाहीये. सो खऱ्या आयुष्यात पुरुषांना अप्सरा नावाची फक्त पेन्सिल मिळते, आणि स्त्री वर्गाला बादशाह नावाचा मसाला मिळतो, बाकी सगळी अंधश्रद्धा. डॉक्टरला पेशंट म्हणतो, डॉक्टर मैं हर बार तुरंत भूल जाता हूँ, कोई दवाई दीजिए. डॉक्टर म्हणतो, पहिले मुझे फीस दे दो, अदरवाइज फीस देणार. आणि दुसरं पुणेरी पाट्या, हापूसच्या भावात घासाघीस करू नये, पायरी दाखवली जाईल. उसाचा रस अमिताभ 15 रुपये, जया 10 रुपये. माझा कुत्रा 99 लोकांना चालू आहे, तुम्ही 100वे होऊ नका. आणि सध्या जो जोक चालू आहे तो आमच्या KM हॉस्पिटलचं नाव बदलतंय, आणि नाव काय, कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक, आई शपथ म्हणजे. हा प्रपोजल झालंय ना, कारण लोटा नावाचा जो मंत्री आहे त्याने असं प्रपोजल BMCला टाकले. आता एकलव्य म्हटल्यानंतर सर्जनने काय आपले काय अंगठे देऊन जायचं की जाण्यापूर्वी, राईट. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विनोद हा फार आवश्यक आहे. व्हॉट्सॲपचा वापर मी एकासाठी करतो, ते म्हणजे जे सकाळपासून काही विनोद जात ते बाजूला काढून मी एक डायरी बनवतो. त्यामुळे ह्युमर ऑलवेज ॲड्स पॉझिटिव्ह हॉर्मोन्स अँड इट रिड्युसेस द स्ट्रेस. आणि त्यामुळे लाफ्टर क्लब झालेले आहेत आता, किंवा लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. आणि सर्वात अतिशय उत्कृष्ट टेक्निक म्हणजे सेल्फ टॉक. संध्याकाळी गेल्यानंतर 1-2 ओळी लिहायच्या की दिवसभरात कुठल्या चांगल्या घटना घडल्या, फक्त 2 ओळी, त्यात काय स्टोरी लिहायची नाही. म्हणजे आता आज रात्री जर तुम्ही सुरू केलं तर तुम्ही लिहू शकाल की डॉक्टर अभ्यंकरांचं एक लेक्चर ऐकलं. तर याच्याने काय होतं की 1 महिन्यानंतर तुम्ही दररोज 2-2 गोष्टी लिहितात, 30 दिवसानंतर 60 चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या असतात. दॅट इज अ व्हेरी ग्रेट मोटिवेशन विच इज व्हेरी क्रिटिकल. आणि मध्ये मध्ये ब्रेक घ्यायचे, मस्त ब्रेक आता आपल्याला मिळाला इकडे गेले 2-3 दिवस, राईट. तशा प्रकारचे बाहेर जाऊन, हे आता मालवणचा समुद्रकिनारा आहे, मी त्याचं काय मार्केटिंग करत नाही आहे तरीसुद्धा. लाईफ इज 10% व्हॉट हॅपन्स टू यू अँड 90% हाऊ यू रिॲक्ट टू इट. कारण काय होतं, वेन यू रिॲक्ट द अदर्स आर इन कंट्रोल, अँड वेन यू रिस्पॉन्ड यू आर इन कंट्रोल. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, आपण रिस्पॉन्स क्विकली करायला जातो, तसं करण्याची काही आवश्यकता नाही. मध्ये मध्ये रिलॅक्सेशन करायचं, मेडिटेशन, रेकी, ॲरोमा थेरपीज, ज्याच्याने मन शांत राहील. आणि सर्वात जर काही अतिशय प्रॉब्लेम आला, मौनम सर्वार्थ साधन, चूप बसायचं. 1 तास चूप बसल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण शांत होतो. Yesterday I was clever, I wanted to change the world. Yesterday I was clever, I wanted to change the world. Today I am wise, I am changing myself. आपलं पूर्ण आयुष्य लोकांना बदलण्यात जातं. मग एक दिवस कळलं की लोकांना बदलून काय फायदा नाही, आपणच बदलतो, राईट. सो दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट ब्रेव्ह डिसिजन एव्हरीबडी हॅज टू टेक. आणि मोटिवेशनल बुक्स वाचायची. कोविडच्या काळामध्ये माझं पुस्तक होतं, इंग्लिशमध्ये पहिल्यांदा काढलं, इमोझिल, द सागा ऑफ इमोशनल लॉकडाऊन. लॉकडाऊनमुळे लोकांना कसा त्रास झाला आणि त्यातनं कसे वर आले, आणि नंतर मध्ये मराठीतही काढलं, आणि त्याच्या आत्तापर्यंत 10,000 कॉपीज गेलेल्या आहेत, आणि बाहेर ते ठेवलेलं आहे मी.
मराठी पुस्तक 10,000 कॉपीज जाणं मराठी आणि इंग्लिश मिळून हे फार कठीण आहे आजच्या काळात. डिस्काउंट येस, आता एवढ्या कॉपीज गेल्या त्यामुळे डिस्काउंट. इव्हन आपल्या आनंद नाडकर्णी बरोबर सुद्धा त्यांनाही जाऊन भेटून दिलेलं पुस्तक. त्यातलं एक वाक्य आहे, आयुष्य एक निरंतर प्रवास, आशा अपेक्षा भावना आणि भास, एक दिवस सूर्योदय आपलाच असेल, मनात ठेवावा नेहमी विश्वास. स्वास्थ्याचं पुढचं जे बौद्धिक स्वास्थ्य, कारण माणूस आणि प्राणी याच्यातला एकच फरक आहे तो म्हणजे मेंदू. आणि मेंदूला किंवा बुद्धीला कंटिन्युअस खुराक लागतो. आणि सकाळी सकाळी जेव्हा आपण ही प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये सरस्वती सुद्धा येते. आणि त्यामुळे बेस्ट अप्रोच काय आहे की जेव्हा जेव्हा सकाळचा पेपर घेतो तेव्हा एक फ्रंटलाईनच्या न्यूज बघितला, एक क्रिकेटची न्यूज बघितली की आपलं थोडं शब्दकोडं सोडवलं, सुडोकू सोडवलं की त्याच्यामुळे सकाळी सकाळी थोडा ब्रेनला चालना मिळते. आणि पुस्तक प्रेमी गटाचे वैशिष्ट्य आहे की पुस्तकामुळे बुद्धीला चालना मिळते. त्यामुळे पूर्ण पुस्तक प्रेमी गटासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सकाळी सकाळी बुद्धीला खुराक मिळतो, शांतपणे ते वाचलं. मी व्यक्त होत नाही कारण मला वेळ नसतो, थोडा वेळ कमी असतो, तरीसुद्धा मी वाचतो बऱ्याचदा. कारण जी माहिती आपल्याला सगळी मिळते त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन, अँड दिस इन्फॉर्मेशन लीड्स टू नॉलेज. आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे नॉलेज हॅज टू बी कन्वर्टेड इन टू विजडम. जर तुम्ही वाचलंच नाहीत किंवा इन्फॉर्मेशन घेतलीच नाही तर विजडमला खाली प्रॉब्लेम येतो. त्यामुळे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इज दॅट गो ऑन रीडिंग लॉट ऑफ स्टफ. आता हा जो बौद्धिक स्वास्थ्य आहे, मी इतर ठिकाणी 10 स्लाइड्स टाकतो वेगवेगळ्या ऑटोबायोग्राफीज आणि ह्याच्या. इथे मी टाकल्या नाहीत कारण पुस्तकप्रेमी ग्रुप आहे, ऑलरेडी वाचणारा ग्रुप आहे. हा आता मुंबईमध्ये हा उपक्रम मी चालवतो, ग्रंथ तुमच्या दारी. कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा उपक्रम मुंबईत मी आणला. गोरेगावमध्ये 5 ठिकाणी अशी सेंटर्स, अशा प्रकारची पेटी असते. पेटी म्हटलं की राजकारणात वेगळा भाव येतो. आणि आम्ही कोकणातले त्यामुळे आंब्याची पेटी असते, पण ही ज्ञानाची पेटी. याच्यामध्ये 100 पुस्तकं असतात. मग त्यात आचार्य अत्रे, पु ल देशपांडेपासून अगदी नवीन लेखक सुद्धा या सगळ्यांची पुस्तकं ह्याच्यात असतात. तर गोरेगावला 5 सेंटर, माझ्या सोसायटीमध्ये 100 फ्लॅटची सोसायटी आहे, तिथे एक टाकलेला एक पेटी. आणि असं करत करत आता पूर्ण मुंबईवर 170 ग्रंथपेटी सेंटर्स आहेत. आणि 10,000 मराठी वाचक या योजनेला जोडले गेले. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी म्हटलेलं गाव तिथे ग्रंथालय, तसं आमचं ब्रीदवाक्य आहे सोसायटी तिथे ग्रंथपेटी. वाचाल तर वाचाल, वाचाल तर वाढाल, आणि वाचाल तर आनंदी व्हाल. चौथा जो स्वास्थ्याचा घटक आहे तो म्हणजे व्यावसायिक स्वास्थ्य, ऑक्युपेशनल फिटनेस. अनंतामुची ध्येयाशक्ती अनंत ना आशा किनारा तुला पांभराला. दर 5 वर्षांनी प्रत्येक माणसाने नवीन नवीन ध्येय स्वतःसाठी घेतलं पाहिजे आणि त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातनं पावलं टाकली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यामुळे जीवनाला चालना मिळते, प्रेरणा मिळते. रिडिस्कवर, प्रत्येकाने नव्याने स्वतःला ओळखायचं. रिथिंक, नवीन विचार करायचा. आणि रिडिझाईन म्हणजे नवीन दिशा आणि नवीन विचार घेऊन पुढे जायचं. दर 5 वर्षाला आपण ते 30 ते 35 मध्ये करायचो, 35 ते 40 मध्ये करायचो, 50 ते 55 मध्ये केलं पाहिजे, 70 ते 75 मध्ये सुद्धा केलं पाहिजे. आणि त्यासाठी जे प्रिन्सिपल आपण वापरतो त्याला म्हणतात कॅश प्रिन्सिपल. नवीन नॉलेज, नवीन ज्ञान घेतलं पाहिजे. स्किल्स, नवीन स्किल्स अडॉप्ट केली पाहिजे. आपल्या हॅबिट्स नवीन बदलल्या पाहिजेत. आणि ॲटिट्यूड कायम पॉझिटिव्ह ठेवला पाहिजे. माझ्या सोसायटीमध्ये 26 जानेवारी प्रोग्राम होतो. एक दिवस 75 वर्षाचे मेहेंदळे म्हणून आहेत, ते आले, डॉक्टर पुढच्या वेळेला ना मी 26 जानेवारीच्या प्रोग्रामला पेटी वाजवणार. म्हटलं ठीक आहे. आणि 1 वर्षानंतर 26 जानेवारीच्या प्रोग्राम सुरू होण्यापूर्वी पेटी घेऊन ते उभे होते. माझे 5 मिनटं. हे काय, याला म्हणतात अपस्किलिंग ॲट एव्हरी स्टेज ऑफ लाईफ. माझं स्वतःचं जर एक्झाम्पल बघितलं तर मी मेडिकल डिग्री मिळवली. मग ICUत काम करायला लागलो तेव्हा मी हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन केलं. मग मला सिप्लाने घेतलं ॲज अ मेडिकल कन्सल्टंट. मग मी क्लिनिकल रिसर्च केलं. म्हटलं आता कॉर्पोरेटमध्ये करायचं आहे तर मग वेलिंगकरमधनं मार्केटिंग केलं. मग वेलिंगकरमधनं इंटरनॅशनल मार्केटिंग केलं. कोविडच्या काळात डिझाईन थिंकिंग केलं. आणि सध्या इंटिग्रेटेड मेडिसिन आणि AI याच्यावर माझं काम चालू.
डिझाईन थिंकिंग इज अ प्रॉब्लेम सॉल्विंग टेक्निक विच इज बेसिकली युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड फॉर ऑल. सो आय एम अ डिझाईन थिंकिंग आम्ही वर्कशॉप घेतो. 8,000 hours ऑफ ट्रेनिंग, 50 रिसर्च पब्लिकेशन्स केली, 2 मोठी बुक्स लिहिली, इमोजिल अँड रँक, आणि 1700 मेडिकल अँड सोशल टॉक्स इन इंडिया अँड अब्रॉड. म्हणजे 5 डॉक्टरच्या समोर ते हायेस्ट टॉक जे होतं इंदिरा गांधी नॅशनल स्टेडियममध्ये 10,000 लोक होती आणि 45 मिनिटाचं माझं टॉक होतं. आणि शेवटच्या 15 मिनिटात मी असा एक मिनिट थांबलो, कारण ऐकायला समोर अमिताभ बच्चन येऊन बसले. आणि नंतर 15 मिनिटांनंतर वर येऊन त्याने माझं कौतुक केलं आणि त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो फेसबुकवर व्हायरल आहे. तर अमिताभ बच्चन का काढला इथे? कारण अमिताभ बच्चन चांगला ॲक्टर होता, एका हायेस्ट स्टेजला होता. मग त्याला वाटलं की हा पैसा सगळा आपण प्रोडक्शनमध्ये घालू. मग त्याने तो पैसा ABCL प्रोडक्शनमध्ये घातला. ABCL फ्लॉप गेलं. त्याच्या भावाने अजिताभ बच्चनने आमच्या इप्का फार्मामधले स्टेक काढून घेतले, पैसे वाटले आणि निघून गेला. आणि तरीसुद्धा अमिताभ बच्चनवर 200 कोटीचं कर्ज होतं. आणि वयाच्या 57व्या वर्षी त्याने नवीन स्वप्न बघितलं, कौन बनेगा करोडपती. आणि त्याच्यानंतर त्याची परत भरभराट सुरू झाली. 13 आता आय थिंक 13-14 ऑलमोस्ट हे झाले, परत ॲक्टिंग सुरू केली. अशा प्रकारे सगळं रिव्हर्सल केलं. आणखीन एक सुंदर एक्झाम्पल जे व्हॉट्सॲपवर मिळतं, C. राधाकृष्ण राव. 60व्या वर्षी ते रिटायर्ड झाले. 62व्या वर्षी ते प्रोफेसर म्हणून पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीला गेले. 70व्या वर्षी ते HOD झाले. 75व्या वर्षी त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळालं. भारत सरकारने पद्मविभूषण दिलं आणि 102 वर्षी त्यांना नोबेल प्राईज मिळालं. त्यामुळे 60 वर्षाला नवीन करिअर सुरू करून 102 वर्षाला नोबेल प्राईज घेणारा अशा प्रकारचा माणूस, हे आपला एक्सलन्स ज्याला म्हणतात कुठल्याही क्षेत्रातला. तो सक्सेस के पीछे मत दौड़ो, एक्सलन्स का पीछा करो, सक्सेस अपने आप पीछे आती रही. त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रातले एक्सलन्स असतील, लता मंगेशकर असेल, टाटा असतील, प्रत्येक क्षेत्रामधले जे एक्सलन्स असतील त्या एक्सलन्सचा कायम पाठलाग केला पाहिजे. सचिन तेंडुलकरचं जर उदाहरण बघितलं, सो व्हॅन ही एंटर्ड इन टू द प्रोफेशन ॲट दॅट टाईम, हे जे रेकॉर्ड्स होते सगळे, रिचर्ड्स गावस्कर, रिचर्ड्स ब्रॅडमन, रिचर्ड्स इम्रान, सगळे जे रेकॉर्ड्स होते, आणि जेव्हा तो रिटायर्ड झाला तेव्हा हे सगळे जे रेकॉर्ड्स होते त्याच्यावर एकाचंच नाव होतं, ह्याला म्हणतात करिअर. तर अशा प्रकारे करिअर प्रत्येक माणसाने असा विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे नॉर्मली खेळाडूला भारतरत्न किताब देत नाहीत, कारण भारतरत्न इज हायेस्ट. पद्मश्री देतात, पद्मविभूषण वगैरे देतात, परंतु भारतरत्न हा एक्सेप्शनली सचिन तेंडुलकरला दिला गेला. आणि त्यावेळेला काँग्रेसलाही थोडी वोट्स हवी होती. त्यामुळे थिंक बिग, ड्रीम बिग इन व्हॉट एव्हर स्टेज ऑफ लाईफ यू आर. पुढचं जे स्वास्थ्य आहे ते सामाजिक स्वास्थ्य, सोशल फिटनेस. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, असे जे आपणापाशी असे विद्यबा विद्या, सदा ते देतची जावे जगाला प्रेम अर्पावे. भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगदात, सदा हे ध्येय पूजावे जगाला प्रेम अर्पावे. कोणाचं आहे? साने गुरुजींचं. तर सध्याचं जे जग आहे ते इट्स अ वर्ल्ड ऑफ कम्युनिकेशन अँड कोलॅबरेशन, सहयोग आणि संपर्क. दुसऱ्याला मदत केली पाहिजे, दुसऱ्याची मदत घेतली पाहिजे एकमेकाला. आणि सेकंड इनिंग जी आपण लाईफची म्हणतो ती नॉर्मली सोशल इनिंग्स बनवा. सेकंड इनिंग शुड बी 60 वर्ष आपण समाजाकडनं घेतलेलं असतं, जाता 30-40 वर्ष समाजाला देऊन जायला हरकत नाही. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तरी चांगल्या 1-2 NGOशी अटॅच राहायचं. आपल्याला जसं मदत करता येईल, आपल्याला वेळ देता आला तर वेळ द्यायचा, आपल्याला काही प्रोजेक्ट देता आले प्रोजेक्ट द्यायचे, आपण नेटवर्किंगमध्ये त्यांना मदत करायची, किंवा पैसे असेल तर पैसे द्यायचे. मी स्वतः वैयक्तिकदृष्ट्या वयाच्या 30 वर्षापासून ऑलमोस्ट मी आता सध्या 15-16 NGOशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतो. ग्रंथ तुमच्या दारी हा मोठा प्रोजेक्ट आहेच. वैद्यकीयमध्ये राजहंस, इडबा, प्रबोधन डायलिसिस. शैक्षणिक क्षेत्रामध्ये 3-4 संस्था आहेत, आदिवासी विकास, सामाजिक संस्था आहेत, दिव्यांग विकास. अशा प्रकारे मला जेवढा सॅटर्डे संडेचा वेळ मिळतो तो मी या सत्कारणी घालवत असतो कंटिन्युअसली.
तुम्हालाही अशी काही मदत करावीशी वाटली तर या सगळ्या जिनियन संस्था आहेत, वर्षानुवर्षे काम करणारे आहेत, आणि त्यांच्यासाठी सगळं ATG वगैरे हा सगळा 4 ते 5 CSR सगळं आहे. आणि असं जेव्हा तुम्ही करायला लागता तेव्हा छोटे छोटे अवॉर्ड्स तुम्हाला मिळतात. आत्तापर्यंत 50 अवॉर्ड्स मला मिळालेत. हा राज्यपालांच्या हस्ते सुद्धा मिळालेला हा सुद्धा एक चांगला पुरस्कार. देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि देशाचं आपण देणं लागतो. तर प्रत्येकाने विचार केला पाहिजे, कधी ना कधी आयुष्यामध्ये समाजाला देण्याचा प्रयत्न करावा लागेल. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत. आणि आता नवीन मी करतोय ते म्हणजे स्टुडंट काउन्सिलिंग करतोय फ्री. नीट JEE आता मोठे गावकऱ्यांकडे गेलो नाही, नाहीतर त्यांना फायदा झाला असता. त्यांना जे काही त्यांनी केलं ते करावं लागलं नसतं. तर त्या बेसिसवर माझ्या मुलीने सुद्धा 2020मध्ये नीट क्रॅक मारून तिने KM ला ॲडमिशन घेतली. तर 91 साली मी KM ला गेलो आणि 20मध्ये ती गेली. तर असं आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं आहे, रँक सक्सेस मंत्र ॲट द रेट ऑफ नीट अँड JEE, बिग थिंकिंग, मेटिक्युलस प्लॅनिंग आणि नॉर्मली काय होतं की माझ्या 1000 वगैरे कॉपी ज्या अशाच जातात. म्हणजे त्याला माझं एवढं सर्कल आहे, त्यामुळे एका महिन्यामध्ये माझी दुसरी कॉपी आली, आता तिसरी सुद्धा येण्याच्या मार्गावर आहे, ते सुद्धा डिस्काउंटेड. हां, आता डाय एम्प्टी नावाचं एक पुस्तक आहे, याचा जो ऑथर आहे टॉड, व्हॉट इज द रिचेस्ट प्लेस इन द वर्ल्ड याचा शोध घेत असतो. मग रिच लोकांकडे जातो, राजकारणी, समाजकारणी सगळ्यांकडे जातो, पण त्याला समाधान मिळत नाही. व्हॉट इज द रिचेस्ट प्लेस. मग त्याला एक फकीर भेटतो. तो फकीर म्हणतो, यहाँ से तू चले जाना 2 किलोमीटर पे तेरे को समजेगा. तर 2 किलोमीटर चालत चालत जातो आणि बघतो तर तिकडे कब्रस्तान असतं. त्याला कळत नाही फकीराला सांगायचं काय. तर तेव्हा त्याला लक्षात येतं की ही जी माणसं इथे पुरली गेलेली आहेत त्यांच्याकडे बरंच काही रिचनेस होतं, परंतु आयुष्यामध्ये कधी एक्सप्रेस करू शकले नाही. तर तेव्हा त्याने हे पुस्तक लिहिलं, डाय एम्प्टी, जाण्यापूर्वी देऊन जा. राईट. इफ युअर आयडिया परफॉर्म इट, इफ युअर नॉलेज गिव्ह इट, इफ युअर मनी डोनेट इट, इफ यू अचीव गोल, इफ यू हॅव गोल अचीव इट, इफ यू लव्ह समवन. सो इट्स अ ब्युटिफुल फिलॉसॉफी, डाय एम्प्टी. कारण आपण मेल्यानंतर जर 1 कोटी जर आपल्या खात्यावर असतील त्याचं काय होणार आपल्याला माहिती नाही. राईट. किंवा मुलगा जर फॉरेनला असेल तर तो म्हणाला 1 कोटी ना, ठीक आहे राहिना दे. राईट. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हां, ठीक आहे, घ्या. असाच माझा मित्र JJ मध्ये एकदा त्याची ड्युटी होती आणि एकदम मेसेज आला, डीन आला, सुपर डीन आला, 25 लोक जमा झाली, मोठमोठी लोक. काय होतं कळत नव्हतं, कारण एका माणसाने आपली बॉडी डोनेट केलेली आणि जेव्हा बॉडी समोर आली तर ती मधु दंडो त्यांची बॉडी होती. तर मधु दंडेंनी जाता लिहून ठेवलं होतं की माझी बॉडी JJ हॉस्पिटलला डोनेट करायची. एवढा मोठा अर्थमंत्री, रेल्वे मंत्री, परंतु सायन्सचा, केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते ते. त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. मी जेव्हा सांताक्रूजला आशाबारेक हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा आम्हाला असंच रात्री कॉल यायचे, कारण तिकडे आय बँक होती. मग आम्हाला रात्री तिथे जाऊन ते डोळे वगैरे काढायचे. असे बरेचदा 25-30 पेशंटचे जाऊन, पेशंट म्हणजे गेलेले यायचे, काढलेले आहेत. तर आपण सुद्धा द्यायला हरकत नाही. ऑर्गन डोनेशन इज द बेस्ट थिंग. जाता जाता आपण जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. आणि स्वास्थ्याचा महत्त्वाचा घटक म्हणजे आध्यात्मिक स्वास्थ्य, स्पिरिच्युअल फिटनेस. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. ये मेरा गीत जीवन संगीत, कल भी कोई दोहराएगा. जग को हसाने बहुरूपिया रूप बदल के आए. जीवनाचं तत्वज्ञान आहे. जीवन एक क्षणभंगूर आहे. भारत आंब्याने म्हटलेलं आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता कार्य काय. सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, तारे आपुला क्रम आचरतील. मेघ वर्षतील, शेते पिकतील, गर्वाने या नद्या वाहतील. सगळे सोयरे डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील. आता इथे मी भारत आंबे आत्ता असते तर काय म्हटलं असतं, त्या 2 ओळी टाकल्या आहेत. स्टेटसवरती फोटो लावतील, फेसबुकवर पोस्ट टाकतील, एखादा मेसेज व्हायरल करतील आणि त्याच्यानंतर परत उठतील, बसतील, हसून खिदळतील. मी जाता त्यांचे कायच. हे जीवनाचं सत्य आहे ॲक्च्युली.
मनुष्याचे 2 जन्म होतात. पहिला जन्म म्हणजे बर्थ डेट जो आहे तो, आणि दुसरा जन्म म्हणजे ज्या दिवशी माणसाला कळतं की आपला जन्म का झालाय. ज्या दिवशी माणसाला कळतं की माझा जन्म का झालाय, तिथे दुसरा जन्म माणसाचा सुरू होतो. तो कदाचित वयाच्या 20व्या वर्षी सुद्धा होईल किंवा वयाच्या 90व्या वर्षी सुद्धा होईल. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पिरिच्युअल क्वोशंट, मेडिटेशन, मंत्र, योगा, वाचन, मनन, चिंतन, दररोज ॲटलिस्ट 1 तास कुठल्या ना कुठल्या तरी आध्यात्मिक गोष्टीमध्ये घालवला पाहिजे. त्याच्याने नुसतं मनशांतीच मिळत नाही, तर स्पिरिच्युअल फिटनेसकडे आपण जातो. आयुष्य तुझे वर्षात नको तू तोलू, ओंजळीत गळण्या नको चिरंतर झेलू. हा देश विनाशी फक्त बदलवतो धाम, आयुष्य खरे तर जन्माचा मुक्काम. त्यामुळे विविध मार्ग सांगितलेले आहेत. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहेत, भक्तियोग आहेत. ज्याला ज्याला जो आवडीचा मार्ग आहे तो मार्ग घेऊन पुढे आपलं आध्यात्मिक जीवन हे पुढे न्यायचं असतं. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिघांचा संगम करायचा असतो. आणि सर्वात उत्कृष्ट जे मानलं जातं ते म्हणजे भक्तियोग, नामस्मरण. वाल्याचा वाल्मिकी झाला ही कथा आहे आपल्यामध्ये, की दरोडेखोर जो होता तो फक्त नामस्मरणाने त्याचं रूपांतर एका ऋषीमध्ये झालं, आणि त्या ऋषीने असं काही महाकाव्य लिहिलं की ते पुढच्या हजारो वर्ष वाचलं. केवढी त्याची श्रेष्ठता निर्माण झाली. आणि ते आता सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. तुम्ही गुगलमध्ये टाईप करून बघा, गायत्री मंत्रा चॅन्टिंग अँड इफेक्ट्स ऑन अटेन्शन, मेमरी, एन्झायटी, मेंटल स्टेटस इन यंग ॲथलेटिक्स. तर ट्रायल कंडक्ट केली. ॲथलेटिक्स एका ग्रुपला काहीच केलं नाही, दुसऱ्या ग्रुपला मेडिटेशन केलं, आणि तिसऱ्या ग्रुपला गायत्री मंत्र मेडिटेशन शिकवलं. आणि नंतर 8 वीक्स नंतर त्यांचा परफॉर्मन्स बघितला, आणि त्या परफॉर्मन्समध्ये त्यांचा अटेन्शन स्पॅन वाढलेला, टेन्शन कमी झालेलं, आणि त्यांचा गोल चांगला झाला. अशा प्रकारच्या स्टडीज या आता मेडिकल सायन्समध्ये आलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा जो कॉन्सेप्ट याला वेलनेस म्हणतात, हेल्थ अँड वेलनेस. 6 प्रकारच्या गोष्टी: शारीरिक, मानसिक, बौद्धिक, व्यावसायिक, सामाजिक आणि आध्यात्मिक. तो हेल्थ, वेलनेस अँड हॅपीनेस ही सिरीज आहे. आनंदाचा शोध. देशामध्ये वेगवेगळ्या देशांनी फायनान्स मिनिस्टर जसा असतो, डिफेन्स मिनिस्टर तसा आता हॅपीनेस मिनिस्ट्री आहे काही ठिकाणी. भूतानमध्ये देर इज समथिंग कॉल्ड हॅपीनेस मिनिस्टर. GDP बघता बघता ते ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स बघतात सायमल्टेनियसली. भारतामध्ये अजून आपण पैशातच आहोत, 20 वर्ष लागतात. UAE मध्ये सुद्धा आहे नॅशनल प्रोग्राम फॉर हॅपीनेस अँड पॉझिटिव्हिटी. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपलं जीवन सार्थक कधी झालं हे जर बघायचं असेल तर उद्या सकाळी एका कोरा कागद घ्यायचा, त्याच्यावर लिहायला लागायचं की आत्तापर्यंत किती लोकांनी मला मदत केली. अशी लिस्ट करायची. आपल्याकडे 5000 कॉन्टॅक्ट असतात, तर माझ्याकडे 5000 कॉन्टॅक्ट्स आहेत. तर ती लिस्ट करायला तर 3,000 लोकांनी मदत केलेली असणार. आई वडिलांपासून सुरू होणार लिस्ट. आणि मग दुसरा कागद घ्यायचा, ज्याच्यावर उलटं लिहायचं, आपण किती लोकांना मदत केली, आपण किती लोकांना आनंदी केलं. आणि ही लिस्ट काय होते, 100-200 नंतर संपत जाते. आठवण लिहायला. ज्या दिवशी दुसरी लिस्ट पहिल्या लिस्टच्या पुढे जाईल तेव्हा जीवन सार्थक झालं. त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. यथा काष्टंच समे याताम महारथौ समेत्यचे व्यपे याताम तद्वत भूत समागम. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही. आपण फक्त 2 दिवसासाठी जमलेलो आहोत 100 लोक. परत 2 दिवसानंतर आपण आपापल्या ठिकाणी निघून जाणार. अशा प्रकारच्या गोष्टी असतात. त्यामुळे ज्या वेळेला आपण एकत्र येतो त्या वेळेला एन्जॉय करा लाईफ. दररोज सकाळी 24 तास आनंदाचं अकाउंट उघडतं, 1440 मिनिटं. प्रत्येक मिनिटाला एक आनंद निर्मितीचा कारखाना आपण खोलला पाहिजे. आणि आपला माइंडसेट किंवा मॅनिफेस्ट केलं पाहिजे की आपण आनंदाचे सागर आहोत आणि आपण आनंद वाटायला निघालेले आहोत. ऑलरेडी ही सरांनी दाखवली. त्यांनी त्यांच्या ग्राफॉलॉजीसाठी दाखवली. थॉट्स लीड्स टू ॲक्शन, ॲक्शन चेंजेस टू हॅबिट्स, हॅबिट्स कॅरेक्टर अँड डेस्टिनी. आपले विचार जर आनंदाचे असतील तर आपल्या कृती आनंददायक होतील. आपल्याकडनं होणाऱ्या कृती आपल्याला आनंद वाटण्याची सवय होऊन जाईल आणि आपलं व्यक्तिमत्व आनंददायी होईल. त्यामुळे काही माणसांना आपण भेटतो तेव्हा असं वाटतं, अरे फार बरं वाटलं,
मजा आली. कारण त्यांचं व्यक्तिमत्व आनंददायी झालेलं असतं. अशा व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण सुरुवात केली पाहिजे. आनंदाचे दोही आनंद तरंग, आर्ट ऑफ लिव्हिंग याच्याऐवजी आर्ट ऑफ लव्हिंग, प्रेम कोणावरही करावं, ही चांगली कविता आहे. त्याच्याने 1 मिनिटात मी शेवट करतो. प्रेम कोणावरही करावं, प्रेम कृष्णाजींच्या नेतृत्वावर करावं. हा, प्रेम अरुणजींच्या, अनिलजीच्या, माधव अंगणच्या कर्तृत्वावर करावं. सचिन, मीनाजी, देवधरजी यांच्या दातृत्वावर करावं. प्रेम कोणावरही करावं. प्रेम श्रेयाच्या स्मित हास्यावर करावं. सारिकाच्या व्यक्तिचित्रणावर करावं. प्रकाशजींच्या उत्साहावर करावं. प्रसादजींच्या भटकंतीवर करावं. प्रेम कोणावरही करावं. प्रेम विश्रामजींच्या कवितेवर करावं. मंजिरीजींच्या व्यक्तिमत्वावर करावं. विकास अविनाश केदार यांच्या नियोजनावर करावं. पूर्वा प्रियांका यांच्या सुयोजनावर करावं. प्रेम कोणावरही करावं. प्रेम डॉक्टर श्रुतींच्या जिद्दीवर करावं. प्रेम भाग्यश्रीच्या ऊर्जेवर करावं. प्रेम अलकाताईंच्या सादरीकरणावर करावं. प्रेम देशमुखांच्या किंवा प्रियाच्या कलेवर करावं. प्रेम कोणावरही करावं. प्रेम वैशालीजींच्या बडोद्याच्या प्रवासावर करावं. प्रेम टिळक सरांच्या, डॉक्टर स्मृती, डॉक्टर मुकुंद यांच्या अनुपस्थितीवर करावं. प्रेम सर्व पुस्तक प्रेमींच्या उपस्थितीवर करावं. प्रेम मनात कोरलेल्या प्रत्येक क्षणावर करावं. प्रेम कोणावरही करावं. थँक्यू.